महत्त्वाची सूचना, सदर व्हिडिओ आम्ही म्हाडा आणि महारेरा संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार देत आहोत। यात कदाचित काही अंशी चुका असू शकतात। यासाठी आपण कृपया म्हाडा संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे। धन्यवाद। मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडाच्या कोकण लॉटरीतील जे काही स्थळं सांगितलेली आहेत किंवा ठिकाणं सांगितले आहेत, प्रत्येक ठिकाणी जातोय, तिथे व्हिजिट करतोय, तेथील माहिती घेण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करत आहोत। आणि अनेकांनी कमेंट्स केले होते मित्रांनो की जे काही रेमंडचा कॉम्प्लेक्स आहे ठाणे येथील, त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि तेथील माहिती द्या, असे अनेक कमेंट्स आलेली होती। आणि त्याच कमेंटच्या अनुषंगाने आज आपण ठाणे येथील रेमंड प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत। पण मित्रांनो, महत्त्वाचं हे सांगायचं आहे की आम्हाला अनेक कमेंट्स आले की व्हिडिओज जरा लेंदी होत आहेत, ते शॉर्ट करा। पण मित्रांनो, मॅक्झिमम 10 to 15 मिनिट्सच्या आतमध्ये आम्ही हे बनवण्याचा प्रयत्न करू। जर साईट व्हिजिट करतोय त्या अर्थी आम्हाला मित्रांनो नक्कीच तो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती कव्हर करणं हे खूप मुश्किल होत आहे। म्हणून साधारणतः 15 मिनिटाच्या आसपास हे व्हिडिओज असणार आहेत। चला तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया या प्रकल्पात आतमध्ये कसा एरिया आहे, आतमधील घरे किंवा लोकॅलिटी नेमका कुठे आहे, ही सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आतमध्ये जाण्यापूर्वी आपण या प्रकल्पाबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। नेमका उपलब्ध घरे किती आहेत, त्यांची किंमत काय आहे, एकूण कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी ही घरे आहेत, ही सगळी माहिती आज आपण प्रथम जाणून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून। त्याच्यानंतर आपण आतमधील जे काही एरिया तो आपण पाहणार आहोत। तर पाहूया आपण या प्रकल्पाबाबतचा सविस्तर तपशील। तर पहा मित्रांनो, रेमंड ठाणे म्हाडा प्रकल्प जे काही आहेत, आशियाना ज्या प्रकल्पाचं नाव आहे, त्या प्रकल्पाच्या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक आहे 325, गाव 5 पाखाडी, पोखरण रोड नंबर 1, तालुका आणि जिल्हा ठाणे येथील सर्वे क्रमांक 62B1 आणि 131B असणारा भूखंड रेमंड कंपनी वर्तकनगर ठाणे मेर रेमंड लिमिटेड या ठिकाणी ही घरे आहेत। ही सगळी घरे मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गट, अर्थातच ज्यांचं उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आहे मासिक आणि 6 लाखापेक्षा कमी आहे वार्षिक, अशांसाठी हा प्रकल्प आहे। एकूण अनामत रक्कम भरायची मित्रांनो 10,590, घरांची किंमत आहे 15,38,700 ते 15,41,400, म्हणजे वेगवेगळ्या एरियाचे घरे आहेत। 322 आणि 323 असा कार्पेट एरिया असणार आहे। इथे बघा 29.92 अर्थात 322 आणि 29.97 अर्थात 323 असा याचा कार्पेट एरिया असणार आहे। आणि एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 249, खूप जास्त संख्या या ठिकाणी घरांची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता हे सगळे घरे मित्रांनो वेगवेगळ्या प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, म्हणजे जे काही 15 प्रवर्ग ठरलेले आहेत त्या 15ही प्रवर्गासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। आणि याचा सगळे डिटेलवरून पाहिले मित्रांनो, रेरा क्रमांक आहे P51 70 00 45 709 असा आहे त्याचा रेरा महारेरा क्रमांक आहे। चला तर मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट बघताय त्या प्रकल्पाच्या आतमध्ये मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे, इथे प्रकल्प दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, प्रकल्पाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला राईट साईडला जायला सांगितलं जातं। जसं मी पुढे मॅपमध्ये दाखवणार आहे सगळं। राईट साईडला आपल्याला वळायचं आहे। सरळ जो गेलं तर सरळ रस्ता आहे तो म्हाडाच्या प्रकल्पाकडे जातो किंवा रेमंडच्या प्रकल्पाकडे जातो। पण आम्हाला सांगितलं की तुम्ही बुकिंग ऑफिसकडे जा म्हणून आपण बुकिंग ऑफिसकडे वळलो। खरं तर प्रकल्प खूप सुंदर आहे मित्रांनो, म्हणजे एरिया जे काही वातावरण आहे, जे काही लोकॅलिटी आहे
खूप आवडली मला. म्हणजे खूप सायलेंट असं वातावरण आहे. म्हणजे रेमंडचा पूर्ण प्रकल्पच तसा आहे, सायलेंट आहे. असं काही आतमधील वातावरण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खूप हायसं वाटेल आतमध्ये गेल्यानंतर. आणि आपण आता जिकडे चाललो आहे तिकडे बुकिंग ऑफिस आहे. बुकिंग ऑफिसकडे जायला सांगितलं आणि तिथे चौकशी करायला आपल्याला सांगितलेलं आहे. तर आतमध्ये जाऊन मी सगळी चौकशी करणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत रेमंड कंपनी जी आहे ठाण्याची, ज्या ठिकाणी म्हाडाचा प्रकल्प आलेला आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि मी इथे जाऊन आता चौकशी करणार आहे की नेमकं या ठिकाणचे प्लॉट्स किंवा फ्लॅट्स हे कुठे उपलब्ध आहेत ते. चला तर मी तुम्हाला घेऊन जाते रेमंड कंपनीच्या आतमध्ये आणि दाखवतो नेमकं येथील घरे नेमकं कुठे आहेत ती. आता तिथे चौकशी केल्यावर आम्हाला परत यायला सांगितलं. मेन जे काही सिक्युरिटी ऑफिस आहे तिकडे जायला सांगितलं. तर आम्ही तिकडे परत आलो मित्रांनो आणि जे काही सिक्युरिटी ऑफिस आहे तिकडे गेलो. आता आपण सरळ रस्ता बघतो. रस्त्यापासून सरळ उजवीकडे वळायचं आहे. उजवीकडे जिकडे म्हाडाचा प्रकल्प आहे किंवा कन्स्ट्रक्शन साईट आहे तिकडे आम्ही निघालो. आणि उजवीकडे गेल्यानंतर तिथे सिक्युरिटी ऑफिसला विचारलं असता त्यांनी सांगितलं आतमध्ये कुणालाही परमिशन मिळणार नाही. म्हणून आम्ही रिकाम्या हाताने त्या सिक्युरिटी ऑफिसपासून परत फिरलो. कारण त्यांनी सांगितलं कुणालाही आतमध्ये सोडलं जाणार नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून उपयोग नाही आहे. त्यासाठी म्हाडातून तशी परमिशन घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतर येथील पुन्हा साईट व्हिजिट करता आली तर पुन्हा प्रकल्पाची प्रत्यक्ष साईट व्हिजिट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आता जसं मी ज्या रोडवरती उभा आहे मित्रांनो, हाच आहे पोखरण रोड नंबर 1 आणि पोखरण रोडला लागूनच हा प्रकल्प इथे तयार केला जात आहे, रेमंडचा प्रकल्प. आणि या ठिकाणी पाहिलं की तुम्ही लोकॅलिटी पाहिली असेल की अतिशय सुंदर अशी लोकॅलिटी आहे. खूप चांगला प्रकल्प या ठिकाणी, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बाकीच्या सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे माहिती पाहणार आहोतच. पण एकंदरीत जे काही साईट व्हिजिट करणं सुरू आहे, अनेक ठिकाणी परमिशन दिली जात नाही आहे. अनेक ठिकाणी म्हणजे तसं परमिशन न मिळाल्याने आम्हाला रिकाम्या हाताने परत यावं लागते. म्हणून यापुढे सुद्धा आम्ही प्रयत्न करू की जे काही शक्यतोवर जास्तीत जास्त प्रकल्प जसे कव्हर करता येतील तेवढे आम्ही कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. प्रत्येक ठिकाणी साईट व्हिजिट करणं सध्या तरी खूप मुश्किल आहे मित्रांनो, कारण उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि अशा वेळेस सुद्धा साईट व्हिजिट करताना खूप वेळ त्यामध्ये खर्ची घालावा लागत आहे. चला तर आपण पाहूया नेमका या प्रकल्पाचा इतर काही जो काही सविस्तर तपशील आहे तो आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर एकंदरीत जर आपण फ्लोर प्लॅन पाहिला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की हा जो फ्लोर प्लॅन दिसतो की एका पॅसेजमध्ये जवळजवळ 4 फ्लॅट आहेत. म्हणजे 16 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत. एका फ्लोअरवरती 16 फ्लॅट आणि 22 मजल्याची इमारत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, जे काही माहिती दिलेली आहे म्हाडाने बुकलेटमध्ये त्यानुसार. म्हणून अशा प्रकारचा हा फ्लोर प्लॅन असणार आहे. आता आपण याच्यात सविस्तर माहिती थोडक्यात पाहूया अशी की जे काही 4 फ्लोर आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो एका फ्लोअरवरती जवळजवळ 4 लिफ्ट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि 1 BHKचे सौरभचे घर आहेत मित्रांनो. एक हॉल, किचन आणि बेडरूम असा तो प्रकार आहे. ह्याच्यामध्ये ड्राय बाल्कनी दिसते पण असं कन्फर्म सांगता येणार की या ठिकाणी बाल्कनी आहे म्हणून असं काही समजत नाही आहे. पण बाल्कनी या ठिकाणी नाही आहे असं कन्सिडर करून चालूया. थोडासा एरिया मिळू शकतो पण टोटल जे प्रॉपर बाल्कनी असायला हवी तशी इथे दिसून येत नाही. म्हणून ही जी काही घरे आहेत ती 1 BHKची घरे असल्यामुळं अतिशय चांगल्या परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत. त्याच्यामुळे इथे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही आहे आणि अतिशय चांगल्या बिल्डराकडून ही घरे बनवली जात आहेत. आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, रेमंड आशियाना असं त्या प्रकल्पाचं नाव आहे, जे घोडबंदर रोड आहे किंवा पोखरण रोडवरती आहे. अंडर कन्स्ट्रक्शन मित्रांनो 1 BHKची घरे आहेत आणि याचं पोझिशन होणार आहे जून 2024 असं याचं पोझिशन डेट सांगितलेली आहे. कदाचित ही डेट मागे पुढे होऊ शकते किंवा पुढे सुद्धा जाऊ शकते, पण ही रेराप्रमाणे जून 2024 दाखवलेली आहे. आता या ठिकाणी याची कॉस्टिंग पाहिली, मार्केट रेट पाहिला मित्रांनो तर Housing.com आहे किंवा Makaan.com आहे, Properties.com आहेत. त्याच्यावरती 1.5 करोड अशी त्याची जे काही कॉस्टिंग आहे ती दाखवली गेली आहे 322 स्क्वेअर फीट एरियाची. म्हणून अतिशय चांगली घरे आहेत. म्हणजे 1 करोडच्या आसपास ही घरे आहेत. जे मार्केट कॉस्ट आहे 85, 90, 95 अशी अलग अलग आहे फ्लोर वाईज प्रायव्हेट बिल्डरांची, पण हायेस्ट प्राईस आहे 1.5. म्हणून ही तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. आता याचं या ठिकाणी रेंटचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी जवळजवळ 22,000च्या आसपास रेंट असल्याची माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि इथे म्हाडाचा 1 BHK आपल्याला 16 लाखामध्ये मिळत आहे. आता या 16 लाख जे काही म्हाडाची कॉस्टिंग आहे त्याच्यामध्ये इतर चार्जेस इन्क्लूड केलेले नाही आहेत. इतर चार्जेस इन्क्लूड करून जवळजवळ 10 ते 12 लाख रुपयाच्यात वाढू शकतात असा एक माझा वैयक्तिक अंदाज आहे. आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर. आता संकेत क्रमांक 325 आशियाना मे रेमंड लिमिटेड ठाणे या प्रकल्पाचा अंतर बघा. ठाणे रेल्वे स्टेशनपासून 6.4 किलोमीटर, खोपट बस स्थानक 3.4 किलोमीटर, विवानिया मॉल 2.4 किलोमीटर, कापूरबावडी सर्कल 2.4 किलोमीटर, वंदना बस स्थानक 3.9 किलोमीटर, तलावपाळी लेक 4.5 किलोमीटर आणि कापूरबावडी मेट्रो स्टेशन हे आहे 2.4 किलोमीटर अंतरावरती. नेमकं आपण आहोत कुठे ते या ठिकाणी पाहू शकता. हे आहे ठाणे सिटी, ठाणे शहर. ठाणे शहरातील मेन जंक्शन आहे हे, जे काही कापूरबावडी आहे किंवा जे काही कॅडबरी जंक्शन आहे सगळ्यात महत्त्वाचे जंक्शन मानलं जातं ठाण्यातलं.
आणि तिथे मी पहिले तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवतो. या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या नंतर तुम्ही पाहू शकता हा आहे ठाणे. ठाण्याचा जो काही विवानिया मॉल दिसतो तिथून बाजूलाच तो जो काही प्रकल्प आहे याचा रेमंडचा तो प्रकल्प आहे. रेमंड हेड ऑफिसच्या बाजूला इथे रेमंड रिॲलिटी जो प्रकल्प दिसतो किंवा रेमंडचे 2-4 प्रकल्प दिसतात आपल्याला. याच प्रकल्पाच्या जवळ हे आपला म्हाडाचा जो काही प्रकल्प आहे तो तयार झालेला आहे. इथे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. हा आहे कापूरवाडी जंक्शन. हा कॉर्नर जो जंक्शन आहे खोपट कॉर्नर आहे. इथून पण एंट्रन्स आहे मित्रांनो आणि या साईडनी पण एंट्रन्स दिलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हे जी काही इमारत दिसते हाच प्रकल्प ज्या ठिकाणी रेमंडचा प्रकल्प सुरू आहे. रेमंडच्या प्रकल्पाच्या तिथे जवळच तुम्हाला मी एक मातोश्री टी हाऊस दिसते बघा. जे काही मी डिस्टन्स या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे किंवा दाखवणार आहे ते सगळं मातोश्री टी हाऊसपासून जे डिस्टन्स असणार आहे म्हणजे रेल्वे स्टेशन असेल किंवा इतर मॉल्स असतील सगळे डिस्टन्स मी या ठिकाणापासून दाखवले. कारण इथून अगदी जवळच म्हाडाचा जो काही प्रकल्प आहे तो या ठिकाणी इथे आपल्याला दिसून येतोय. इथे तो म्हाडाचा प्रकल्प तयार होत आहे. म्हणजे हे सगळे रेमंडचे प्रायव्हेट जे काही प्रकल्प आहेत इथे आहेत. मोठमोठे टावर आहेत आणि इथे 22 मजल्याचा म्हाडाचा टावर या ठिकाणी तयार होत आहे जिथे म्हाडाची घरे बनवली जात आहेत. म्हणजे म्हाडासाठी वेगळा टावर बनवला जाते एक 22 मजल्याचा. त्या ठिकाणी जवळजवळ 322च्या आसपास ही घरे कार्पेट एरिया असणार आहे. त्या संदर्भात माहिती पाहिलेली मित्रांनो किंवा पाहणार आहोत. तर एकंदरीत तिथे रस्ता नेमका कुठून असणार आहे याचा एंट्रन्स कुठे असणार आहे सध्या तरी कळणं खूप मुश्किल झाले. जसं आपल्याला की आतमध्ये अलाउड नाही केलेलं आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो मित्रांनो आम्ही हा जो रस्ता दिसतो आपल्याला हा जो देव कॉर्पोरेट दिसतोय इथून आम्ही आतमध्ये एंट्री केली होती. आतमध्ये पोखरण रोड नंबर 1नी आतमध्ये गेलो आणि ते जे काही रेमंड शॉप दिसतं इथून एक आतमध्ये रस्ता जातो. तुम्हाला मी दाखवतो झूम करून. तर हा जो रस्ता इथे हा रेमंडच्या शॉपकडे जाणारा रस्ता आहे जे सर्कल दिसते. तर आम्ही इथनं आतमध्ये गेलो. आतमध्ये इथे चौकशी केली. त्यावेळेस सांगितलं की तुम्ही बुकिंग ऑफिसकडे जा. आम्ही बुकिंग ऑफिसकडे इथे हे जे दिसते रेमंड रिॲलिटी इथे आम्ही गेलो. बुकिंग ऑफिसला चौकशी केली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडे मेन गेटला चौकशी करा जिथे एंट्रन्स आहे त्या प्रकल्पासाठीचा. पुन्हा मी वापस इथे आलो आणि सर्कल जवळच सिक्युरिटीचं ऑफिस आहे. मेन आतमध्ये प्रकल्पाकडे जाण्याचा रस्ता आहे. तिथे आम्ही चौकशी केली असता सांगण्यात आलं की तुम्हाला आतमध्ये कन्स्ट्रक्शन साईडला कुणालाही जायला परवानगी नाही आहे. म्हणून आपण तिथून परत फिरलो. पण इथून थोडा समोर जर गेलो असतो ह्याच रस्त्याने समोर गेलो असतो सर्कलच्या पुढे रेमंडचा ग्राउंड दिसते. ह्याच रोडने थोडं पुढे जायचं होतं आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला जो काही मातोश्री टी हाऊस आहे तिथून आपण आतमध्ये गेलो असतो या एंट्रन्सनी आणि इथून आतमध्ये जाऊन हा म्हाडाचा प्रकल्प आपल्याला इथपर्यंत जायचं होतं. पण परत सांगतो की परमिशन न मिळाल्याने आपण या सर्कलपासून तर खूप जवळ अंतर होतं. जास्त लांब नव्हता तो प्रकल्प. पण जसं एकदा मी खूप रिक्वेस्ट केली त्यांना विनंती केली तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही. सांगितलं की आम्हाला असं कुणालाही आतमध्ये अलाउड करायला परवानगी भेटणार नाही तसं आम्हाला स्ट्रिक्टली सांगण्यात आलेलं आहे. कारण कन्स्ट्रक्शन साईडवरती काम सुरू असल्याने आम्ही ती परवानगी देऊ शकणार नाही आहे. म्हणून एकंदरीत तुम्हाला ते विवानिया मॉल वगैरे असेल इथे विवानिया मॉल आहे. कापरवाडी जंक्शन आहे. कापरवाडी मेट्रो स्टेशनसुद्धा इथून जवळच आहे प्रपोज्ड आहे. म्हणून कापरवाडी जंक्शनचं पण खूप महत्त्व असणार आहे. म्हणजे मेट्रो प्रकल्प असतील बसस्टँड असेल किंवा जे खोपट बसस्टँड आहे सगळे अगदी जवळच या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. खोपण म्हणजे एकंदरीत शाळा असेल किंवा हे खोपट बस डेपो तुम्ही पाहू शकता. शाळा कॉलेजेस मॉल्स शॉपिंग कॉम्प्लेक्स एकदम सिटीच्या मेन एरियामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणून रेमंडचा जो काही प्रकल्प आहे अतिशय सुंदर असा प्रकल्प या ठिकाणी बनवण्यात येत आहे. आता या प्रकल्पात जाण्यासाठी मित्रांनो 2 एंट्रन्स या ठिकाणी मला दिसून आले. पहिला एंट्रन्स तुम्ही पाहू शकता हा पोखरण रोड नंबर 1 इथून ते जंक्शन दिसते JK ग्राम. हा एक रस्ता आहे. इकडून एक रस्ता आहे आणि दुसरा जो आहे तो सरळ तुम्ही पुढे गेल्यानंतर विवानिया मॉलच्या पुढे जे काही कॅडबरी जंक्शन आहे तिथून पुढे गेल्यानंतर पुन्हा एक पोखरण रोड नंबर 1 लागतो. त्या रोडने सुद्धा मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. हे जे दिसतंय म्हणजे श्रीमती सुनीता देवी स्कूल दिसते तिथून आतमध्ये सुद्धा हा रोड आहे. तर आपण जे काही डिस्टन्स सांगितलेलं आहे ते सगळं डिस्टन्स मी या रोडनुसार सांगितलेलं आहे. कारण गुगल मॅपमध्ये सगळा हाच रोड दाखवत होता किंवा हाच एंट्रन्स दाखवला गेलेला होता. म्हणून कदाचित हे जे काही मी डिस्टन्स आज सांगितले ते कदाचित बऱ्यापैकी कमी पण होऊ शकतं. म्हणजे रेल्वे स्टेशन आहे बस स्टँड असे ह्या साईडनी खूप कमी डिस्टन्स आहे मित्रांनो. तुम्ही जरी आतमधली ही एंट्री केली तर कारण सध्या तरी एंट्रन्स इकडून बंद आहे पण कदाचित पुढे चालून ती एंट्री दिली जाऊ शकते त्या ठिकाणी. म्हणून इकडून खूप कमी डिस्टन्स आहे. इकडून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर डिस्टन्स इकडून वाढलेला आहे. म्हणून मी जे काही डिस्टन्स सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी फरक पडू शकतो. सध्या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट समजणार आहे की नेमका ह्याला एंट्रन्स कुठून दिला जाणार आहे किंवा एंट्री एक्झिट याची नेमकं कुठून दिली जाणार आहे. नेमका रोड कुठला असणार आहे.
तर आपल्याला या प्रकल्पाचा अंदाज आला असेल मित्रांनो की हा प्रकल्प कसा आहे, याची लोकॅलिटी कशी आहे, येथील घरांचं नेमकं स्टेटस काय हे सगळं आपल्याला समजलं असेल. आम्ही याशिवाय ठाण्यातील इतर प्रकल्पाला लवकरच व्हिजिट करून तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि जी काही इतर ठिकाणं आहेत वसई विरार त्याही ठिकाणी आम्ही साईट व्हिजिट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत जेणेकरून प्रत्यक्षात आपल्याला साईट पाहता यावी. आमचा उद्देश हाच आहे मित्रांनो, आम्ही साईट व्हिजिट यासाठीच करतो की प्रत्यक्षात तुम्हाला लोकॅलिटी कळावी. अनेक जण बोलतात की व्हिडिओ मोठा होते, पण कारण लोकॅलिटी दाखवायची म्हटलं तर आम्हाला नक्कीच थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं आवश्यक आहे, जसं मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणून अशा व्हिडिओला प्लीज म्हणजे 15 मिनिटाच्या आसपास आम्ही हे व्हिडिओज बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. जेवढे शॉर्ट करता येतील तेवढे शॉर्ट करू. तुम्ही पाहू शकता हीच लोकॅलिटी ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत आणि इथून पुढे सुद्धा म्हाडाचे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला आम्ही व्हिजिट करणार आहोत. पुढे ठाण्याचा प्रकल्प आहे, पत्रकारांसाठीचा राखीव प्रकल्प आहे, तोही प्रकल्प आम्ही तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात ती माहिती घरबसल्या मिळावी. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.